नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मुंबईतल्या 352 कोटी रुपयांच्या रस्ते दुरुस्ती गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये. आणि या संदर्भामध्ये अर्थात भाजप आणि शिवसेना सुद्धा आमने सामने आलेले आहेत. नेमकं काय घडतंय त्यावरून आपण चर्चा करणार आहोत. काही महत्त्वाचे प्रश्न त्या निमित्तानं आपण तपासून पाहणार आहोत. मुंबईतील रस्ता भ्रष्टाचारावरून भाजप सेनेतले संबंध तुटण्याइतपत ताणले गेलेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण विचारतोय. 10 लेखापालांच्या अटकेनंतर मुंबई महापालिकेतला रस्ता भ्रष्टाचाराचा खरा चेहरा समोर येणार आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आणि लेखापालांचा बळी देऊन भ्रष्ट ठेकेदारांना पाठीशी घातलं जात आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण विचारणार आहोत. अर्थात काही महत्त्वाचे प्रश्न हे आहेत. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत किशोरी पेडणेकर आहेत, शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. भालचंद्र शिरसाट, मुख्य प्रवक्ता भाजपचे मुंबईचे. प्रवीण छेडा आपल्यासोबत आहेत, पालिकेतले विरोधी पक्षनेते. आणि संदीप देशपांडे, जे मनसेचे गटनेते आहेत. या सगळ्यांचं स्वागत या चर्चेमध्ये. आणि अर्थात जो पहिला प्रश्न विचारायचा आहे तो प्रवीण छेडा तुम्हाला विचारायचा आहे. विरोधी पक्षनेते आहात, तुमचा मान आहे. आणि ज्या पद्धतीनं हा सगळा प्रकार समोर होतोय, एकीकडे म्हटलं जातं की 354 कोटीच्या रस्ते दुरुस्ती प्रकरणामध्ये या 10 लेखापालांना अटक झालेली आहे. दुसरीकडे असंही म्हटलं जातं की येणाऱ्या काळातल्या 200 रस्त्यांचा जर का तपासणी अहवाल पूर्ण झाला तर कदाचित हे सगळं प्रकरण 1000 कोटी रुपयांपर्यंत जाईल. काय तुमची माहिती आहे? अगदी ज्याप्रमाणे माननीय महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ज्या प्रकारे हे तपास ज्या टोचीपर्यंत घेऊन जायला पाहिजे ते घेऊन गेलेले नाहीत, हा पहिला माझा प्रश्न आहे. 354 कोटी रुपयाची भ्रष्टाचाराची गोष्टी जेव्हा आपण करत आहेत आणि FIR मध्ये जेव्हा करत असताना फक्त 16 कोटी रुपयाची FIR केली जातात, पोलीसमध्ये तक्रार केली जातात. अगदी स्पष्ट आहे, जर तुम्ही 352 कोटी किंवा 354 कोटीची गोष्ट जेव्हा माननीय आयुक्त या चौकशीच्या अहवालामध्ये म्हणत असेल तर आपण आयुक्तांनी जे FIR केलेली आहे त्या FIR मध्ये फक्त 16 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा का दाखवला गेलेला आहे, नंबर 1. आणि आतापर्यंत ज्या कॉन्ट्रॅक्टरवर जे आरोप करण्यात आलेले आहेत, ज्यांच्या विरोधात FIR करण्यात आलेली आहे, त्या FIRचा अर्थ घेऊन आतापर्यंत त्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आतापर्यंत अटक का करण्यात आली नाही, प्रश्न नंबर 2. तिसरा प्रकार जो आज आपण सांगतात की ज्याच्यामध्ये लेखापाल म्हणजे जे ऑडिटर्स आहेत ते ऑडिटर्सच्या लोकांना ऑडिटर्सना अटक करण्यात आली. इथे ऑडिटर्सना अटक करण्यात आलेली नाही आहेत साहेब. अगदी स्पष्टपणे ऑडिट ऑफिसमध्ये काम करणार, त्या कंपनीमध्ये काम करणारा जे 10, 12, 15 हजार रुपयाच्या पगारावर काम करणारे जे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आली. मुळात अटक करायला पाहिजे होती की ज्या कॉन्ट्रॅक्टरनी, ज्या ठेकेदारांनी जी सिग्नेचर केली आहे, ज्या ऑडिटरनी कॉन्ट्रॅक्ट केलाय महानगरपालिकेची, त्या मालकांना अटक करण्याची आवश्यकता होती, नाही की त्यांची माणसाला. म्हणजे ज्या प्रकारे दाखवण्याचा जो प्रयत्न करतायत, टोटल 210 रस्त्यांची चौकशीचा आदेश माननीय आयुक्तांनी दिले. आतापर्यंत 34 रस्त्यांचे घोटाळे समोर आलेले आहेत आणि बाकीचे जे रस्ते आहेत त्यांची तपास पूर्ण झालेली आहे. मग त्याचा रिपोर्ट अजूनपर्यंत का आतापर्यंत दाखवण्यात आलेला नाही आहेत. आणि जे बाकीचे 190 जे 180 रस्त्याचे घोटाळे जे आहेत, म्हणजे ज्याची कॅचपीट करण्यात आली, त्याची ट्रायल पीट घेऊन आणि त्याच्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली, बोर्ड पातळीवर त्याची चौकशी करण्यात आली, ह्याचा जो अहवाल आहे हे याच्यामध्ये FIR मध्ये अजूनपर्यंत का तुम्ही म्हणजे वेळ जे देण्याचा प्रकार चालू आहे, हे कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर लोक ज्या संबंधित राजकीय पक्षाचे ज्यांनी आरोप केले त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी हे त्यांना वेळ देण्यात येते, असं मला निश्चितपणे संशय आहे. तुम्ही अतिशय गंभीर पुन्हा आरोप त्या निमित्तानं लावतायत असं दिसतंय. अर्थात सगळ्यांची मतं आपल्याला जाणून घ्यायची. संदीप देशपांडे, काय नेमकं म्हणणं आहे या प्रकरणामध्ये? काही जे काही समोर आलेलं आहे आतापर्यंत सत्य, त्या सत्याच्या पलीकडे जाऊन आणखीन काही याच्यामध्ये सत्य उघडकीस येण्याची शक्यता तुम्हाला वाटते का? मुळात मंदार असं आहे की आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा जो भ्रष्टाचाराचा जो गाजावाजा चालू आहे, शिवसेना म्हणते की आमच्या महापौरांनी पत्र दिलं म्हणून भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढला. आशिष शेलार तिकडनं म्हणतात की करून दाखवलं, त्यांना सुद्धा आता आतमध्ये जावं लागेल वगैरे वगैरे. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे कंत्राटदार जे आहेत, आता प्रवीण छेडा आहे, भालचंद्र शिरसाट साहेब आहेत, ते आधीच्या टर्मचे नगरसेवक होते. हे सगळे जे कंत्राटदार आहेत ना, हे वर्षानुवर्ष महानगरपालिकेचं काम करतायत, आज करत नाहीयेत. विरोधी पक्षांनी अनेक वेळेला हे कंत्राटदार कशा पद्धतीने काम करतायत, कशा पद्धतीने त्यांचा साठा लोटताय आणि कशा प्रकारे भ्रष्टाचार चाललाय
याची स्थायी समितीमध्ये वारंवार चर्चा झालेली आहे. त्यावेळेला शिवसेना असेल किंवा भाजप असेल हे दोन्ही पक्ष एकत्र यायचे आणि बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव पास करायचे. शिरसाट साहेब पण असतील त्यावेळेला, मागच्या वेळेला सुद्धा भ्रष्टाचार हेच कंत्राटदार होते जेव्हा आम्ही आरोप केले होते आणि आम्ही मुख्यमंत्र्यांकडे हे सगळं दाखवलं होतं, तरी सुद्धा याच कंत्राटदारांना कामं दिली गेली. आता विषय असा आहे की या दोघांचं आता काय पटेन असं झालंय का काय, त्यांचं जे काय नाटक आहे त्याच्याशी जनतेला काही देणं घेणं नाहीये. पण त्याच्या आड कोण कंत्राटदारांना पाठीशी घालताय? जो तुम्ही जो प्रश्न विचारला की भ्रष्टाचाराचा खरा चेहरा समोर येणार आहे का, खरा चेहरा म्हणजे कोण आहे? ज्यांना वर्षानुवर्ष ज्या लोकांनी अभय दिले स्थायी समितीमध्ये ते शिवसेना आणि भाजप हाच खरा चेहरा आहे. आणि हेच असं भासवतात की आम्ही हा भ्रष्टाचार काढला, मग जनतेची फसवणूक करतायत. दुसरी गोष्ट, कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करायला 2 महिन्याचा वेळ घेतला. त्या 2 महिन्यामध्ये झालं काय, जे कुमार सारखा कंत्राटदार जो महापालिकेच्या रस्ते घोटाळ्यात आहे त्याला मेट्रो 3च्या कामामधलं टेंडर मिळतं, त्याच्यासाठी म्हणून ती ब्लॅकलिस्टिंगची प्रक्रिया लांबवली गेली की तो इथे ब्लॅकलिस्ट व्हायला. मग ह्या कंत्राटदारांना पाठीशी कोण घालतंय? याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असतील, शिवसेनेचे वरिष्ठ नेते असतील, यांच्या संगनमतानी. आणि अजय मेहता तर काय भाजपच्या हातातला बाहुलं आहे, कमिशनर जे आहेत ते जसं मुख्यमंत्री सांगणार तसे अजय मेहता डोळणार. आणि हे ओपन सिक्रेट आहे, जगाला माहिती आहे की याच्यात काही लपवण्यासारखं काही नाहीये. त्यामुळे हे जर तुम्ही बघितलं तर आज अशी परिस्थिती आहे की काहीतरी थातूरमातूर अटक दाखवायची, मूळ कंत्राटदार आहेत यांच्याशी सेटलमेंट यांची ऑलरेडी झालेली आहे आणि जरी अटक झाली तरी 1-2 दिवसात सुटणार आहे ते कंत्राटदार, अशा पद्धतीचीच केस बनवली आहे. त्यामुळे मूळ जे आहे ते काही होणार नाही. इलेक्शन मध्ये दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करतील आणि नंतर सत्तेसाठी जवळ येण्याचा प्रयत्न करतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना आता जनतेसमोर या दोन्ही पक्षाचा खरा चेहरा समोर आलेला आहे. खरा चेहरा खरा कोणाचा आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये पुन्हा किशोरीताई, एकतर म्हटलंय हा सगळं प्रकरण जे बाहेर आलं त्याच्यावरती मोठी पत्रकार परिषद घेतली गेली. मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष जे आहेत आशिष शेलार, त्यांनी हे सगळं सांगितलं. त्यांनी हेही सांगितलं की ज्यांनी करून दाखवलंय त्यांना सुद्धा आता गजाआड केलं जाईल. रोख थेट शिवसेनेवर आहे का? आजच्या घडीला तर तसंच दिसतंय की रोख नेहमीच शिवसेनेवर, परंतु ते विसरतंय महानगरपालिकेमध्ये जर सत्ताधारी आपण म्हणतोय तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आहे. मग जर रोग आमच्यावर आहे तर हे महानगरपालिकेमध्ये निष्क्रिय आहेत का, पूर्ण निष्क्रिय झालेले आहेत का? दुसरं, यांच्या पक्षामध्येच यांचं काय चाललंय ते दिसतंय. आजच्या घडीला जे महानगरपालिकेमध्ये नेते म्हणून आहेत त्यांना कुठेही बोलण्याचा वाव नाही, ते कुठेही दिसत नाही. बोलतात हे बाहेरचे. जे महानगरपालिकेमध्ये काम करून गेले, आज आमदार झाले, ते लोक बोलते. मग त्यांना का नाही आणत? त्यांना उत्तर देऊ दे ना. तर ते गुलदस्त्यात ठेवतायत आणि प्रत्येक जण उठतंय आणि शिवसेनेला टार्गेट करतंय. आजच्या घडीला जो हे चाललंय की गोटा, मी तर मागच्या वेळेला पण म्हटलं हो ना, जाऊ दे, तुमचे पत्रव्यवहार आणा, आमच्या आणूया. याच्यावर ना सत्तेत जरी असलो तरी चुकीचं चाललंय हे उघड करणं हे काय दोषी आहे का मी? बरोबर. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही आम्हाला करण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला त्याची कुठली चिंता नाही. जे गजाआड व्हायचे ते होतील आणि ते खरोखरच आहे ते पिक्चर मुंबईच्या समोर हे आलाच पाहिजे. हा आग्रही भूमिका आमची आहे. पण आग्रही भूमिका जरी तुमची असली तरी पुन्हा आपण ही चर्चा पूर्ण खोली करण्याच्या अगोदर पुन्हा शिरसाट, तुम्हाला हा प्रश्न आहे की तुम्ही स्वतः सत्तेमध्ये आहात, म्हणजे हे अजून काही आकलनाच्या पलीकडे जाते की तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि तुम्ही त्याच सत्तेतला एक भ्रष्टाचार बाहेर काढताय. हे काय आहे? आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत, भ्रष्टाचारामध्ये नाही. ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आहे. शिवसेना भ्रष्टाचार करते हे तुम्ही थेट बोलताय. मला पूर्ण करू दे. आपण जर त्याच्यातून निष्कर्ष काढलात किंवा पाहिजे तेवढा गाळून काढलं तर ती गोष्ट वेगळी आहे. आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत. सत्तेची महत्वाची पदं, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, सभागृह नेता, जे सर्व निर्णय केले जातात प्रामुख्याने ते उपमहापौरांना किती अधिकार आहेत आणि किती वेळा त्यांना खुर्चीतही बसायला मिळते आपल्याला माहित आहे. त्यामुळे हे सगळी जी पदं आहेत ज्याला क्रीम पदं म्हणतात
कसलं क्रीम मी म्हटलं नाही, क्रीम पद म्हणतात ती BSc क्रीम आणि पद increment हा क्रीम नाहीये का? आपण जे क्रीम पद आपले जे चेअरमॅन आहेत ही सर्व याच्या कुठे आहेत, चर्चा शिवसैनिकर नाही. आहेत आणि आम्ही विकासाच्या प्रस्तावाला जेव्हा समर्थन करतो तेव्हा आम्ही त्याला भ्रष्टाचाराला समर्थन नाही करत. विकासाच्या नावाखाली विकासाचं पांघरून घेऊन जर भ्रष्टाचार करत असेल आणि आज महापालिकेत खरं सांगू का सत्ताधारी कोण आहे? आपण म्हणता शिवसेना आहे, भाजप सहभागी आहे, मी म्हणतो सत्ताधारी कंत्राटदार आहेत. आयुक्तांचंही काही ठिकाणी चालत नाही असे कंत्राटदार आहेत, सत्ताधारी कंत्राटदार आहेत, हे माफिया आहेत, यांचं कार्टेल आहे. संदीप देशपांडेने सांगितलं तसं त्यांचं कार्टेल आहे आणि हे कार्टेल वारंवार फोडण्यासाठी 15 वर्षापूर्वी मला जे आठवतं, मी नगरसेवक असताना गोपाळ शेट्टी यांनी वारंवार आवाज उठवला. तुलटीमध्ये सुद्धा घोटाळा झाला होता. तुलटी पाणी शुद्ध करायची, त्या घोटाळ्यापासून नाला सफाई पर्यंत प्रत्येक घोटाळ्यावर गेल्या 15 वर्षाचे सगळे रेकॉर्ड. या कार्टेलमध्ये तुमचं असं म्हणणं की भाजप कुठेच नाहीये आणि या कार्टेलमध्ये इतर पक्ष किंवा शिवसेना असू शकेल असं म्हणणं आहे. राजकीय पक्ष आहेत असं तुम्ही म्हणता. या कार्टेलमुळे मुंबई शहराचं नुकसान झालंय, मुंबई डुबलेली आहे आणि त्या कार्टेलला पाठीशी घालणारे, वरदहस्त देणारे कोण हे निश्चितपणे पुढे आलं पाहिजे. सन्माननीय आशिष शेलार काय म्हणाले? सन्माननीय आशिष शेलार एवढंच म्हणाले, भ्रष्टाचाराशी आमची लढाई आहे. आमची पक्षाची लढाई निवडणुकीत होईल, आता आमची लढाई भ्रष्टाचाराशी आहे आणि या भ्रष्टाचाराला जे पाठी घालतात असं आहे की एखादा मुलगा आहे, तो चांगला वागला की बाब्या आणि वाईट वागला की शेजारच्याचं कार्ट, असं म्हणता येणार नाही ना. आम्ही करून दाखवलं. असं क्रेडिट घेतल्यावरती डिस्क्रेडिट विल ऑल्सो गो टू युअर अकाउंट. मला बोलायचं होऊ शकत नाही बरोबर, तुम्हाला बोलावं लागेल किशोरीताई, तुम्ही बोला. त्याचं कारण करून असं आहे दाखवलं याच्यावर जर म्हणत असतील तर अख्ख्या देशाला आज तुम्ही चांगले दिवस, अच्छे दिन आएंगे, आज लोक विचारतायत कुठे आहे अच्छे दिन. त्याचं क्रेडिट आम्ही त्याचं घेणार काय? आणि डिस्क्रेडिट पण त्याचं आम्ही काय? घेणार. ते काय त्यामुळे आम्ही उगाच ढकलणार नाही. पण करून मग तुम्ही दाखवलं दोघे तर एकत्र पुढे पण का? आम्ही करून तुम्ही दाखवणार. अजून हेच कळलं नाही, तुम्ही दोघे एकत्र का आहात? भाजप आणि शिवसेना ज्या पद्धतीने तुम्ही भांडताय, आता इतकं सरळ भांडण आता गेल्या काही काळात दिसतंय, तर तरी पण तुम्ही एकत्र आहात, हे कळत नाहीये काही अजून. शिवसेना आणि हे काही गंभीर आरोप आहेत, नुसतं भांडण नाही, गंभीर आरोप आहेत. प्रवीण चढा हे गंभीर आरोप आहेत असं नाही वाटत तुम्हाला? अगदी 100% आहे. जर हे सांगत असेल भ्रष्टाचाराबद्दल आमचा विरोध आहे आणि हे तर कोणीही सांगणार की भ्रष्टाचार आहे, परंतु भ्रष्टाचारमध्ये सत्तेमध्ये आपण सहभागी आहेत. जेवढी शिवसेना जर आपण जबाबदारी मानत असेल तर भारतीय जनता पक्ष तेवढाच जबाबदार आहे. ते दोन्ही पार्टनर्स आहेत आणि दोन्ही जर पार्टनरशिप मध्ये जर राज्य चालवत असेल, महानगरपालिका 20 वर्षापर्यंत चालत असेल, मग त्याला जेवढे झालेला भ्रष्टाचार असेल, मग तो तुमचा भ्रष्टाचार असेल पंपिंग स्टेशनचा असू शकतो. आज 15 सांगितलं तर 15 जूनच्या दिवशी आम्ही ब्रिटानिया पंपिंगचं उद्घाटन करणार आहे. आज 17 झाले, अजूनपर्यंत उद्घाटन झालं का? पाणी पोचत नाहीये. आता हा भ्रष्टाचाराचा प्रकार नाहीये का? तुमच्या डम्पिंग ग्राउंड 20 वर्ष झाले, तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं, या डम्पिंग ग्राउंडचा अजूनपर्यंत आयोजन 20 वर्षांमध्ये तुम्ही करू शकला नाही. हा भ्रष्टाचार नाहीये का? नाला सफाईमध्ये आपण पार्टनरशिप असं म्हणणं अगदी स्पष्टपणे आहेत की या दोघांचं एकमेकांचं जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये मुंबईकरांचं नुकसान होत आहे, नंबर 1. आणि दुसरा प्रकारे ज्या आपण मुंबई जर बघितलं असेल की कल्याण डोंबिवलीची निवडणूक, कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं असेल तर स्टार्ट टू एंड पर्यंत वेगळे लढले, जोरदार लढाई केली. म्हणजे समुद्रामध्ये डुबवण्याची गोष्टी करण्यात आली, आम्ही ह्यांना डुबवून टाकू, त्यांना डुबवून टाकू, ही पर्यंतची गोष्टी केल्यानंतर जेव्हा सत्ता आली तर परत एकत्र आले. हाच प्रकार दिल्ली राज्य आणि महानगरपालिकामध्ये चाललाय. आणि अगदी स्पष्टपणे म्हणल्यानंतर तुम्ही सत्तेतून बाहेर पडा ना. महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने सत्तेतून बाहेर पडावं आणि राज्य सरकारमध्ये शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावं, तर याचा सोक्ष लागणार. परंतु ते तसं करणार नाही. निवडणुकीपर्यंत एकत्र राहणार, निवडणूक वेगवेगळे लढणार आणि शेवटी सत्तेसाठी एकत्र येणार आणि परत असं प्रकारचे भ्रष्टाचार बाहेर येणार. एवढी मोठी गोष्ट जी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेना नेत्यांना ठरवायची ती प्रवीण छेडा अगदी तुम्ही पण नेतेच आहात, तुम्ही शिरसाट, तुम्ही सुद्धा नेतेच आहात, भाजपमधले एक वरिष्ठ नेते आहात. अशा वेळेला तुम्हाला, तुम्ही ज्या वेळेला हे आरोप करता त्याच्या परिणामांची सुद्धा तुमच्यावर जबाबदारी आहे.
याच्याबद्दल त्यांनी भाष्य नाही केलंय. नाही काँग्रेस कशाला राष्ट्रवादी करायचं? सत्ता आहे. नाही एक मिनिट ते नक्की आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचं काय संदीप मूळ मुद्दा असा आहे की जर येणाऱ्या काळामध्ये आणखीन ही एक झलक आहे असं म्हणता येईल का? कारण आतापर्यंत फक्त हे काय 300 कोटीच्या आसपासचा सगळा हा विषय चाललाय, तो 1000 कोटी रुपयापर्यंत ज्यावेळेला पोहोचलेला असेल त्यावेळेला नेमकं काय घडणार आहे या दोन पक्षांमध्ये? माझा एक प्रश्न आहे भालचंद्र शिरसाट साहेबांना की ज्या वेळेला स्थायीमध्ये प्रस्ताव पास येतात, तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहात ना, चला मान्य, तुम्ही सत्तेत सहभागी आहात, भ्रष्टाचारात सहभागी नाही आहात वगैरे 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 सगळ्या गोष्टी मान्य. स्थायी समितीमध्ये जर भाजपनी शिवसेनेला साथ दिली नाही, शिवसेनेच्या प्रस्तावाला विरोध केला, तर स्थायी समितीत प्रस्ताव पास होऊ शकतो का? होय कसा होय कसा होऊ शकतो? मेट्रोच्या प्रकल्पाला शिवसेनेने काँग्रेसची साथ घेतली. स्थायी समितीमध्ये कितीतरी वेळा काँग्रेसची शिरसाट साहेब, माझा प्रश्न तुम्हाला काय प्रश्न तुम्हाला कळला का? तुम्ही वेळ पकडून पेडगावला चालला. अंडरस्टँडिंग. तुम्ही मला एक सांगा, स्थायी समितीमध्ये तुम्ही शिवसेनेला पाठिंबा दिलात की नाही दिलात? हो की नाही? रस्त्याच्या रोडच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये स्थायी समितीत शिवसेनेला पाठिंबा दिलात की नाही? रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट आलं, रस्त्याची कामं होणार आहेत, कॉन्ट्रॅक्ट आलं, कामं रस्त्याची आली, कामं होणार आहेत, कालटेल दाखवलं गेलं. विकासाची कामं होणार आहेत. विकासाला आम्ही कधी विरोध केला नाही, आम्हाला आमचा विरोध भ्रष्टाचाराला आहे, विकासाला नाही. पूर्ण ऐकून घ्या. मी तुम्हाला प्रश्न काय विचारला, जेव्हा आम्ही स्थायी समितीमध्ये दाखवलं होतं की अशा प्रकारचं कार्टेल आहे कॉन्ट्रॅक्टरचं, हे कॉन्ट्रॅक्ट पास होऊ नये, शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला, त्यावेळेला वोटिंग झालं, त्यावेळेला भाजपनी सुद्धा शिवसेनेच्या बरोबरीने वोटिंग केलं. म्हणजे भ्रष्टाचार, सत्तेबरोबर तुम्ही भ्रष्टाचारात सुद्धा सहभागी आहात की नाही? हो की नाही याचं उत्तर द्या मला. मी सांगतो ना, मनसेने सभात्याग केला, मनसेने सभात्याग केला. सगळ्या विरोधी पक्षांनी तुमचं म्हणणं आहे काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आली तिकडे? विरोधी पक्षांनी मतदान करून विरोधात मतदान करून बाहेर पडले. तुम्ही लोकांनी काम दिलं त्यांना, तुम्ही काम दिलं. आणि विकासाची या सगळ्या प्रकरणात शिरसाट, तुम्हाला असं वाटत नाही का भाजप या सगळ्यामध्ये एकेकाळी एकेवेळी सहभागी होता आणि आता निवडणुका आल्यात म्हणून बोंबाबोंब चालू आहे केवळ, आणि हे भाजप हा पूर्वी सहभागी होता, आताही सहभागी आहे विकासासाठी, भ्रष्टाचारासाठी पूर्वी नव्हता, आताही नाही. हे कसं असू शकतं? जर हे कसं, किशोरीताई आम्हाला जरा समजून सांगा. किशोरीताई समजून सांगा. नाही तुम्ही समजून सांगा, कारण आरोप तुमच्यावरती गंभीर होत आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते विकासासाठी तुमच्या सोबत आहेत आणि भ्रष्टाचारासाठी नाही. म्हणजे हे काय, कसं काय? मला पण हे गणित त्यांचं काय उलगडत नाहीये मुळात. म्हणजे ते बोलताना मध्ये जे मेट्रो बिट्रो आणतंय, मेट्रो हा वेगळा भाग आहे, गिरगावकरांच्या मुळावरती आलेला होता म्हणून ते घेतलं. ज्या वेळेला आरआय कॉलनीमध्ये जे जागा करत होती तिथले लोक उद्ध्वस्त होणार होते, मनसेने शिवसेनेने त्याच्यात विरोध केला, तो वेगळा भाग आहे. मला एक कळत नाही, दुधामधलं पाणी वेगळं करायचं ते फक्त राजहंसलाच जमतंय. हे राजहंस आहेत का? ते म्हणजे पूर्वी जे होतं, त्यामुळे हे जे काही जबाबदारी टाळतायत, जे काय घडलंय महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी निष्क्रिय आहे. नाही भारतीय निष्क्रिय आहे ते तुम्ही तुमच्या त्यांच्या सोबत ठेवलेलं आहे. ते म्हणतात की आम्ही त्यांच्या विकासाच्या सोबत आहोत. प्रवीण छेडा मंदारजी, एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. त्यांनी असं सांगितलं की या विकासाच्या बाबतीत आम्ही एकत्र आहोत, विकासामध्ये आम्ही आडखिले आणत नाहीये. एक स्पष्ट संदीपने सांगितलं की जेव्हा ब्रिजचे कॉन्ट्रॅक्ट देणार होते त्याच भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टरला देणार होते, तर त्याचा आम्हाला विकास होता म्हणून आम्ही विरोध केलेला नाहीये. मग तिथे तर तुम्ही होतं. मला असं म्हणणं आहे की MMRDAने आता मेट्रो 3चं काम त्याच भ्रष्ट कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आलेल्या त्या ब्लॅक लिस्टेड करणं, त्याच्यात कोण होता? मला वाटतं त्याच्यात कोण होता? आपण आपला कार्यक्रम बेधडक आहे. हो, बेधडक बोला ना, बेधडक खरं बोला, तुम्ही बोला ना. ज्या वर्तमानपत्रामध्ये बालचंद्र शिरसाट तुम्ही बोला ना. दिलेलं नाही, टेंडर झालेलं आहे, अजूनही कोणालाही अवॉर्ड केलेला नाही. संदीप देशपांडे तुमची माहिती चुकीची काय? मग तुम्ही म्हणता की त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे, त्याच कॉन्ट्रॅक्टरला हे म्हणतात दिलं गेलेलं नाहीये. त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. भालचंद्र शिरसाट की त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळणार,
तुम्ही आता चॅनलवर सांगा की जो ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर आहे, जो L1 ठरलेला आहे, त्याला आम्ही काम देणार नाही हे सरकारच्या वतीने तुम्ही सांगून टाका. ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर सांगून असेल, टाका तुम्ही जयकुमारला कॉन्ट्रॅक्ट उचलला म्हणून सांगून त्याला टाका तुम्ही. राज्य शासन कुठलंही काम देणार नाही. ही मोठी गोष्ट आहे, जर का तुम्ही स्पष्ट करताय. देणार नाही. न्यायालयात प्रकरण आहे, न्यायालयाने इंटरव्ह्यू केलेला आहे, आयुक्त तिकडे ऍफिडेव्हिट देत आहेत, न्यायालयाचा निकाल येणार, न्यायालय त्याला दोषी ठरवणार आणि त्यानंतरही भाजपचं सरकार देईल असं आपल्याला म्हणायचंय का? नाही, एक एक शिरसाट साहेब, तुम्ही फार खुबीनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने खुबी काय याच्यामध्ये? चाणक्य बीजेपीचं काम नाही. संदीप एक तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. जयकुमार L1 ठरला, तो जेव्हा ही सगळी प्रोसिजर चालू झाली की या लोकांची नावं जेव्हा आली, ब्लॅक लिस्टिंगची प्रोसिजर तुम्ही टेंडर होईपर्यंत 2 महिने लांबवलीत. तुम्ही त्यांना ब्लॅक लिस्टिंगची नोटीस दिली नाहीत, ती थांबवली गेली. मुख्यमंत्र्यांच्या हे सगळं होत मुख्यमंत्र्यांचं नाव घेताय, त्यांच्याकडे पुरावा काय? दाखवा. जर अशा प्रकारचा ठेकेदार तिकडे येणार असेल तर ते देणार नाहीत असं म्हणतायत. त्याची ज्यावेळेला मग त्याला त्याच वेळेला थांबवलं का नाही तुम्ही ब्लॅकलिस्टिंग दिलेलं नाही. किशोरीताई बोला, आपण खोटं बोला, ही भाजपची नीती आहे. नाही, संदीप एकच मिनिटं. किशोरीताई, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं जे काय घडतंय, ज्याच्यामध्ये 10 जे लेखापाल आहेत त्या लोकांना अटक झालेली आहे. प्रवीण छेडा म्हटलं की बळीचे बकरे ते म्हणतात. हे बळीचे बकरे दिले कोणी? किशोरीताई, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही शिवसेनेनी, सत्ताधारी शिवसेनेनी हे दिलेले बळीचे बकरे आहेत, की ही प्रक्रिया जी आहे ती दुसरी कुठल्या पद्धतीने झालेली आहे? नाही, मुळात म्हणजे या महानगरपालिकेमध्ये जे सनदी अधिकारी, प्रशासन आणि त्याच्यानंतर सेक्रेटरी डिपार्टमेंटमध्ये आमच्या सर्व नगरसेवकांचं काम चालतं. प्रशासन आणि सनदी अधिकारी हा एक भाग आहे. आत्ता जे काय नाव त्यांचं विसरली, शिरसाटनी जे सांगितलं, जेव्हा न्यायालयीन सगळं प्रक्रिया पूर्ण करेल, न्यायालयीन त्याला ठरवेल, तेव्हा आम्ही नाही म्हणू. म्हणजे जर न्यायालयाने नाही ठरवलं तर हे देणार आहे? नाही म्हणणार नाही. बरोबर, न्यायालयावरती आमचा विश्वास आहे. म्हणजे ते ठेकेदार ब्लॅक लिस्टेड नाहीयेत असं तुम्ही स्पष्ट आत्ताच म्हणताय. आज या क्षणाला त्या ठेकेदार ब्लॅक लिस्टेड झाल्याचा कागद मला संदीप देशपांडे म्हणजे त्यांनी केलेला गुन्हा तुम्हाला त्याचा अर्थ असा आहे, ब्लॅक लिस्टेड ऑलरेडी झालेले आहेत. हे कॉन्ट्रॅक्टरने महानगरपालिकेने ऑन रेकॉर्ड आहे. या रिपोर्ट मध्ये मी दाखवतो. या रिपोर्ट मध्ये मी दाखवतो ते ब्लॅक लिस्टेड आहे म्हणून. आणि या लिस्टेड मध्ये माझी अशी विनंती आहे की ज्या ब्लॅक लिस्टेड करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत, मुंबईकरांनी कोणावर विश्वास करायचा की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला आहे तो भ्रष्टाचार करू नये म्हणून त्याच्यावर व्हिजिलन्स महानगरपालिकेने बसवली, व्हिजिलन्स डिपार्टमेंट ठेवला, व्हिजिलन्स ब्रांचचे हेड त्याच्यामध्ये भ्रष्टाचारमध्ये अडकले, त्याच्यावर तुम्ही ऑडिटर ठेवले की व्हिजिलन्सनी जर व्यवस्थित काम केलं नाही तर ऑडिटर करणार, ऑडिटर याच्यामध्ये चुकीचे ठरले. म्हणजे मुंबईकरांनी शेवटी विश्वास कोणाच्या वर ठेवायचा? आणि अशा प्रकारचा जो भ्रष्टाचार होतोय, ओपन आहेत की या 6 कंपन्यांना जी प्रमाणे ट्रीटमेंट देण्यात आली आहे, 2 महिने झाले ब्लॅक लिस्टेड केल्यानंतर सुद्धा आजही ते लोक काम बिंदास उघडपणे दुसऱ्या कंपनीच्या नावाने घेत आहेत आणि महानगरपालिका गप्प त्याच्यावर बसलेली आहे. हे चालणार आहे का? असंच चालणार आहे का? नाही, नक्की एक महत्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आणखीन एक महत्वाचा प्रश्न जो आहे की लेखापालांचा बळी देऊन भ्रष्ट ठेकेदारांना पाठीशी घातलं जात आहे का? या ठेकेदारांपर्यंत कोण आणि कधी पोहोचणार आहे? मुंबईतल्या हे जे भ्रष्टाचारी ठेकेदार आहेत, ते ज्या ठेकेदारांचं ब्लॅक लिस्टेड असतील तर त्यांना आणखीन वेगळ्या पद्धतीची वेगळीकडची कामं का अजून मिळत आहेत? हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं छोट्याशा ब्रेक नंतर. पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय मुंबईतल्या रस्त्याच्या दुरुस्ती प्रकरणामध्ये झालेल्या एकूण घोटाळ्याच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यात जे लेखापाल यांना अटक केलेलं आहे त्या सगळ्या
प्रकरणात नेमकं काय घडतंय समजून घेतोय. आपल्यासोबत किशोरी पेडणेकर आहेत, शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका, भालचंद्र शिरसाट भाजपचे मुख्य प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, प्रवीण छेडा विरोधी पक्षनेते महापालिकेतले आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे नेते आहेत ज्येष्ठ, आणि संदीप देशपांडे मनसेचे गटनेते आपल्यासोबत आहेत. तत्पूर्वी काही प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांच्या पाहूयात. अबिद अली सईद म्हणतात, समोर निवडणुका आहेत, या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ कोण हे ठरवण्यासाठी आणि एक हाती सत्ता मिळवण्यासाठी ही तयारी आहे. श्याम ठाणेदार म्हणतात, निवडणुकीपूर्वी ताणले गेलेले संबंध निवडणुकीनंतर पूर्ववत होतील. मुंबई महापालिकेतील सत्तेसाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील. KDMC मध्ये सुद्धा हेच झालेलं आहे. धोंडप्पा नंदे म्हणतात, शिवसेना भाजपमधील वाद आणखी चिघळणार आहेत, पडद्यामागचं राजकारण वेगळं असतं. रमेश आवंडीकर म्हणतात, भ्रष्टाचार आणि राजकारण यांच्यातील संबंध जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत भ्रष्टाचारमुक्त भारत हे स्वप्नच राहणार आहे. सचिन डोळे, बाहेर दाखवायचे दात वेगळे आणि आत वेगळे असंच काहीचं राजकारण चालू आहे. सोनू चांगळे म्हणतात, होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीपूर्वी भाजप सेनेवर दबाव टाकण्याचं राजकारण करते. एकूण या प्रतिक्रिया पाहता अर्थात किशोरी पेडणेकर, अतिशय स्पष्ट या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला विचारायचं आहे की एक तर रोख शिवसेनेवरती आहे सगळ्यांचा या भ्रष्टाचार प्रकरणी. त्याचं कारण जसं मगाशी शिरसाट स्वतः म्हणाले की एक कार्टेल आहे, या सगळ्या कार्टेलमध्ये कोणी ना कोणी गुंतलेलं आहे आणि त्याच ठेकेदारांना आतापर्यंत कामं देण्यात आलेली आहेत. ही कामं देण्यामध्ये शिवसेना या पक्षाचा काय रोल आहे असं तुम्हाला वाटतं? कुठलंही काम एकटे शिवसेना देऊ शकत नाही. महानगरपालिका एका प्रक्रियेमध्ये चालते आणि त्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी पण सहभागी आहे आणि त्याच्यामुळे शिवसेनेवर त्यांनी किती रोख करण्याचा प्रयत्न केला तरी समर्थपणे आम्ही या बाजू आमच्या महानगरपालिकेमध्ये मांडतोय आणि त्या पद्धतीने मुंबईकरांना जो न्याय द्यायचा आहे तो आम्ही देतोय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने काय करावं किंवा काय नाही करावं तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमच्या पद्धतीने ज्या याला महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचं जेव्हा पत्र, खरी श्रेयाची लढाई चालू झाली असं म्हणायला हरकत नाही, परंतु आजच्या घडीला पण मी तेच म्हणेन की जी पत्रव्यवहारांच्या झालेल्या आहेत त्याच्या जर तारखा आपण पडताळून पाहिल्या तर सतत याच्यावरती आमचा आवाज आम्ही त्यावेळेला उठवलेला आहे. एक तुम्हाला आणखीन प्रश्न, यातला उपप्रश्न हा विचारायचा आहे की ह्याच्यातला खरा चेहरा कोण आहे मग असं तुम्हाला वाटतं? हे झालंय हे तुम्ही मान्य करताय, जर भ्रष्टाचार झालाय हा दिसतो आहे, त्याच्यामध्ये खरा चेहरा जर म्हणाला झालं तर या सनदी अधिकाऱ्यांना पाठीशी कोण घालतं? आज ज्या पद्धतीने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या पटापट की जो आज त्याच्या रस्त्याच्या पूर्ण याच्यामध्ये ते स्वतः असताना ठेवायला पाहिजे होतं ना, त्याने उलट सांगितलं असतं, त्या सनदी अधिकाऱ्यांनी सांगितलं असतं की याच्यामध्ये मागचा चेहरा कोण आहे म्हणून. संदीप तुम्हाला हे पटतंय का? त्यांचं आर्ग्युमेंट जे आहे ते तुम्हाला पटतंय का? कारण त्यांचं म्हणणं की सनदी अधिकारी आणि तिथल्या अधिकारी आणि एकूण ठेकेदाराच्या यंत्रणेंनीच भ्रष्टाचार केलेला आहे. बाकीचे तुम्ही सगळे विरोधी पक्ष म्हणतायत की हा शिवसेना भाजपनं केलेला भ्रष्टाचार आहे, भाजप म्हणताय की याच्यात फक्त शिवसेना सामील आहे. नेमकं काय? मंदार, आपण पूर्ण जर महानगरपालिकेची प्रोसेस समजून घेतली तर टेंडर काढणं, ती प्रक्रिया राबवणं, टेंडर इन्व्हाइट करणं, त्याच्या कंडिशन बनवणं, या सगळ्या गोष्टी सनदी अधिकारी करतात. या मतापुरता मी किशोरी त्यांची सहमत आहे. पण त्याचं फायनल डिसिजन की आता हे सगळं काम झालेलं आहे, हे सगळं कॉन्ट्रॅक्ट तयार झालेलं आहे, 300 कोटी रुपये आता आपल्याला खर्च करायचे रोडवर, ते फायनल जेव्हा मंजुरीला येतं ते स्थायी समितीला येतं आणि स्थायी समितीमध्ये ते जर मंजूर झालं नाही तर ते काम देऊ शकत नाहीत. म्हणजे फायनल अधिकार कोणाचा आहे तो स्थायी समितीचा आहे. स्थायी समिती कोणाच्या हातात आहे तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या हातात आहे. आता जो प्रवीण छेडाने मुद्दा सांगितला ब्रिजेसच्या कॉन्ट्रॅक्टचा, तुम्हाला जेव्हा कळलेलं की हेच कॉन्ट्रॅक्टर आहेत की जे पुन्हा ब्रिजेससाठी उभे राहिलेले आहेत तर त्यांना आपण काम देऊ नये, एक मॉरॅलिटी म्हणून ना, म्हणजे बाकी नियम काय म्हणतो हा सोडून देऊया आपण, विषय 2 मिनिटं बाजूला ठेवूया. मॉरॅलिटी, अरे हे कॉन्ट्रॅक्टर भ्रष्टाचारात अडकलेले आहेत रस्त्याच्या ह्याच्यात, तर यांना आपण काम दिलं नाही पाहिजे, हा आपल्याला एक कॉन्शियस ज्याला आपण म्हणतो मॉरॅलिटी, तो असला पाहिजे की नाही. भालचंद्र शिरसाट एक चाणक्य आहेत भाजपचे, मग ते ब्लॅकलिस्टेडची प्रोसिजर झाली होती का, मग ती 2 महिने झाली होती का, मग 3 महिने, मग उपनियम क्रमांक क ख ग मध्ये काय म्हणतात मॉरॅलिटी. तुम्हाला स्वतःला आत्म वाटत नाही की याला काम देऊ नये म्हणून हे भ्रष्टाचारात अडकलेले आहेत, त्याच्यासाठी तुम्ही नियम दाखवता आम्हाला.
स्थायी समितीला, बाकीच्या सदस्यांना, आणि शिवसेनेला पाठिंबा देता. मग तुम्हाला भ्रष्टाचारी म्हणायचं नाही, सोडून देता नियम वगैरे. मॉरॅलिटी म्हणून तरी तुम्ही विरोध करायला पाहिजे होता. शिवसेनेने मॉरॅलिटी म्हणून ते काम हाणून पाडायला पाहिजे होतं. दोघांनी मॉरॅलिटी म्हणजे नियम काय म्हणतो, प्रोसिजर काय म्हणतो करा ना तुम्ही. स्थायी समितीला गरज नाही. नक्की नक्की या सगळ्या प्रकरणात तुम्ही मॉरॅलिटी हे सगळं जे भालचंद्र शिरसाट, पुन्हा प्रश्न हाच आहे, तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी आहात, स्थायी समितीमध्ये तुम्ही आहात, हे सगळं तुमच्या डोळ्यात देखत चालतं. ज्या वेळेला एखाद्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार होतो, त्या भ्रष्टाचारातले जे कोणी आता येणाऱ्या काळातले चेहरे, खरे चेहरे तुम्ही तरी आता आणण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात किंवा निश्चितपणे करणार. संदीप देशपांडे जे म्हणाले मॉरॅलिटी, जे खळखट्याक आणि बरीच आंदोलनं करतात आणि मध्येच बंद करतात, अचानक गायब होतात, त्यांनी मॉरॅलिटीच्या गोष्टी भारतीय जनता पार्टीला शिकवू नये. भारतीय जनता पार्टीकडे खासदार किरीट सोमय्या यांच्यासारखे लोक आहेत जे तुरुंगात पाठवल्याशिवाय गप्प बसत नाहीत, शेवटपर्यंत प्रकरण धसास नेतात. आशिष शेलार आहेत ज्यांनी नाले सफाईवरती पहिला आवाज उठवला, शेवटपर्यंत प्रकरण धसास नेला, कुठेही सेटलमेंट केली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस शेवटपर्यंत त्यांनी विधानसभेमध्ये लढले विरोधी पक्षामध्ये. आपण ऐका आता थोडा वेळ. बळी ऑडिटर जे कर्मचारी आहेत ते नरेंद्र मोदी साहेब बोकड बाकी आहेत. एक मिनिट तुम्ही म्हणताय माजलेले बोकड बाकी आहेत, हे बोकड कोण आहेत सांगा ना मग तुम्ही. बोकड हे खरे कंत्राटदार आहेत, ज्या कंत्राटदारांनी जे थर्ड त्याच कंत्राटदारांना तुम्ही तिकडे दुसरीकडे ठेके देताय, त्याच कंत्राटदारांना तुम्ही डोळ्या देखत बघताय. म्हणजे किती दुटप्पी बोलणं आहे. प्रशासन सुद्धा हाताबल झालेलं आहे. या कंत्राटदारांना कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, कोणी त्यांचा हात ठेवलेला आहे. 15 वर्षापूर्वी आपण बोला ना कोणाचा वरदहस्त आहे. तुम्ही नेमका बोला कुठले साहेब आहेत. जसे सोमय्या साहेबांनी सांगितलं तसं तुम्ही बोला. सोमय्या साहेब आणि सर्वांनी त्याचं स्पष्टीकरण यापूर्वी केलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं क्रेडिट घेता, आम्ही तर क्रेडिट घेतलं नाही, आम्ही करून दाखवल्याचे बॅनर नाही लावले 5 वर्षापूर्वी. आम्ही आमच्या ताकदीवर लढवली. तर दिस क्रेडिट म्हणजे आपला तो बाब्या आणि वाईट वागला की शेजार त्याचा कालट. मूळ मुद्दा या मुद्द्याच्या पलीकडे तुम्ही जाणार आहात किंवा नाही, कारण त्याचा मुद्दा असा आहे की आता एक मिनिट कॉन्ट्रॅक्टर माफिया यांना जेलमध्ये पाठवणार. याच्यामध्ये कोणी राजकीय नेतेच नाहीयेत का? मग याच्यामध्ये राजकीय जे नेते आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस पोचतील, यंत्रणा पोचेल. आणि जे कोणी आहेत आपल्याला माहित असेल तर वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीतल्या सदस्यांनाही जेल झालेली आहे. यापूर्वीच्या घटना आहे, जी काही पहिली घटना नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचे सदस्य किंवा जे कोणी राजकीय नेते त्यांनी भ्रष्टाचाराला पाठीशी घातलं, हे ज्या वेळेला जसं सिद्ध होईल त्यांच्यावरती कारवाई करावी. मग तो कुठल्याही पक्षाचा असो, हे मी ठामपणे आपल्या एक मिनिट तुमच्याकडे येण्यापूर्वी प्रवीण शेडा, माझा एक प्रश्न होता की मॉरॅलिटी म्हणून तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट का थांबवलं नाही, का शिवसेना नाही आता त्याचं उत्तर कदाचित नाही, त्याचा श्लेष सांगतात. एक मिनिट मॉरॅलिटी म्हणून का थांबवलं नाही सांगतो. त्यावेळेला आयुक्तांनी निवेदन केलं, अतिशय स्पष्टपणे केलं, यांना ब्लॅक लिस्ट केलेलं नाही, हे ऑन रेकॉर्ड आहे. संदीप देशपांडे तेव्हा त्यासाठी उच्च न्यायालय होतं म्हणून ती काहीतरी इब्रत वाचलेली असं आपल्याला म्हणायला जागा आहे, कारण त्या उच्च न्यायालयाने आता ते सगळं अडवून धरलेलं आहे. म्हणून जरी शिरसाट तुम्ही हे बोलत असला तरी ते पुढे पूर्णपणे पटण्यासारखं ती परिस्थिती अजिबात नाही. प्रवीण छेडा, या सगळ्या मुद्द्यामध्ये कुठेतरी ज्यावेळेला या 10 लोकांना अटक झालेली आहे, ही माणसं एक प्रकारचे ज्याला म्हणजे केवळ बकरे बनवण्यात आले या लोकांना, अशीच परिस्थिती आहे. याच्यामध्ये खरी नेमकी कारवाई कुठे व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अगदी बघा, नाल्या सफाईच्या घोटाळ्यामध्ये ज्या प्रकारे त्यांना ट्रीटमेंट करण्यात आली, एकतर नाल्या सफाईच्या घोटाळ्यामध्ये रिपोर्ट आल्यानंतर आज परिस्थिती काय आहे. आजच्या परिस्थितीमध्ये जवळजवळ 7 पेक्षा जास्त जे अधिकारी आहेत, सब इंजिनियर आहे, एई आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, हे बडतरफ आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर जामीनवर बाहेर आहेत. कॉन्ट्रॅक्टर लोक एन्जॉय करतात, आपले जे कर्मचारी आहेत ते कुठे बसलेले आहेत, ते घरी बसलेले आहेत. अशाच प्रकारे आज ज्याप्रमाणे त्यांना स्पेस देण्यात येते, अगदी मी सांगतो त्यांना वेळ देण्यात येते,
की यू कॅन अप्रोच ऑल द थिंग्स, म्हणजे ज्यांना ज्यांना तुम्हाला भेटायचं आहे 2 महिने काढा, 3 महिने काढा. ज्याप्रमाणे नालासफाईच्या घोटाळ्यामध्ये तात्काळ जे इफेक्टिव्ह त्यांना रिझल्ट देण्यात आला, अटक करण्यात आलं, ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला कुदरती न्याय प्रक्रिया त्यांना ऐकून घ्यावं, ही जे प्रोसेसमध्ये करून त्यांना एक पर्टिक्युलरली जाणून बुजून त्यांना स्पेस देण्याचं काम करण्यात येते. हे कुठेतरी महानगरपालिकेचे धोरण चुकीचं आहे. माननीय आयुक्त या प्रकरणी का अजूनपर्यंत गप्प आहे? बाकीचे ज्या रोडचे घोटाळे जे तुम्ही कॅचपीट तयार केले 180 रोडचे रिपोर्ट आपण कधी सादर करणार? आणि त्यामध्ये सापडलेले बाकीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना तुम्ही कधी त्याच्यावर आरोपनामा ठेवणार आणि त्यांना ब्लॅकलिस्टेड करणार? ही मुंबईकर जनतेला आता आवश्यक आहे. किशोरीताई, या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचा या सगळ्या प्रक्रियेवरती कुठेतरी विश्वास आहे? जे आयुक्त जे आहेत अजय मेहता त्यांनी केलेल्या कारवाईवरती कुठेतरी विश्वास आहे? कारण जसं मगाशी प्रवीण छेडा म्हणाले होते, त्यांनी काही 16 कोटीच्या आसपासच जो गुन्हा आहे तो दाखल केलेला आहे. आयुक्तांचं असं म्हणणं आहे की पूर्णपणे पुरावे जे आहेत ते पुराव्यासह ज्यावेळेला आम्ही पुढे येऊ त्यावेळेला आणखीन पुढची कारवाई केली जाईल. या सगळ्या प्रक्रियेकडे तुमचा विश्वास आहे? तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये शिवसेना पूर्णपणे एक प्रकारे अग्निदिव्यातनं अग्निपरीक्षेतनं बाहेर येईल? नाही, मुळात म्हणजे आम्हाला अग्निपरीक्षा आणि अग्निदिव्य बाहेर येण्याची प्रश्नच येत नाही. प्रश्न असा आहे, जर लोकशाही हा देश आहे, आपण न्यायालयीन प्रकरण पाहतो किंवा एका प्रोसेस मधनं जातो, त्या प्रोसेस पद्धतीने ते चाललंय हे बरोबर आहे. परंतु ज्या पद्धतीने आयुक्त कुठून तरी बोलावा यावा किंवा कुठून तरी काय यावं आणि मग जसे दळ हलवत आहेत, या बाबतीत आमचा आक्षेप तेव्हाही होता आणि आजही आहे. पण कुणाच्यामुळे ते दळ हलवतात असं तुमचं म्हणणं? आता प्रत्येक वेळेला आपण म्हणजे मागच्या याला तर डायरेक्ट आरोप केला होता की आयुक्त मनसेनेच केला होता की आयुक्त हे बावलं आहे राज्य सरकारचं. आता राज्य सरकारचं बावलं आहे हे ह्याच्या आधी पण झालंय. म्हणजे काँग्रेसचं जेव्हा होतं तेव्हा पण आयुक्त येतात ते काँग्रेसचे ज्या ह्याच्यात ते बावलं आहे. आणि आयुक्तांच्या बऱ्याच वेळेला वागणुकीमध्ये हे स्पष्ट दिसून येतं. ज्या वेळेला चर्चा चालू असते त्यावेळेला आयुक्तांना जर बोलवलं तर आयुक्त सरळ सांगतात मंत्रालयात गेलेत, निघून जातात. 227 नगरसेवकांच्या समोर चर्चा चाललेली आहे तर आयुक्तांनी त्या चर्चेला येऊन बसून निर्णय द्यायची आवश्यकता असते, त्यावेळेला नेमके आयुक्त हजर नसतात. नाही, पण हे याचा अर्थ हेच आहे की इतके वर्ष शिवसेना या मुंबईमध्ये सत्तेमध्ये आहे आणि तरी शिवसेना त्या आयुक्तांना सुद्धा त्या पद्धतीनं कुठल्याही जी पद्धत तुमची शिवसेनेची नेहमीची तुम्ही म्हणता किंवा अगदी प्रशासकीय पद्धतीने सुद्धा आयुक्तांना थांबवू शकत नाही. ही सुद्धा एक प्रकारची दयनीय परिस्थिती असं नाही वाटत तुम्हाला? प्रशासनावर त्या अर्थाने अंकुश असायला पाहिजे असं नाही वाटत? ज्या वेळेला आयुक्त डोईजड झाले किंवा ऐकत नाहीत, कुठल्याही नगरसेवकाला मानत नाही, त्यावेळेला शेवटचं जर हत्यार काढायचं म्हटलं तर अनेक जण त्याला पाठिंबा नसतो. मागच्या वेळेला मनसेने पाठिंबा दिला की चला शेवटचं हत्यार काढूया आणि आपण करूया, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी रिऑक झाली. माझं आजही म्हणणं आहे, एक तरी सनदी अधिकारी वापस परत जाऊ दे, त्यांना कळू दे. आज या सनदी अधिकाऱ्यांनी संपूर्ण महानगरपालिकेची ही शस्त्र ही मोडकत केली. तुम्हाला तिघांचा पाठिंबा मिळालाय, दोघांचा पाठिंबा मिळालाय, कदाचित इतर पक्ष पण तुम्हाला तिथले देतील पाठिंबा. तुम्ही आणणार का? एक मिनिट बालचंद्र शिरसाट, तुमच्या सांगण्यावरनं आयुक्त हलतात असं त्यांचं म्हणणं आहे, तुमच्या सहकारी पक्षाचं असं म्हणणं आहे. तुम्ही तिकडेही सत्तेत आहात, इकडेही सत्तेत आहात, एकमेकांसोबत आहात. हे सगळं असताना तुम्ही जी अटकेची कारवाई केलेली आहे, आता जी लेखापालांच्या या 10 लेखापालांना हे कर्मचारी आहेत त्या 2 संस्थांचे, त्या 2 संस्थांना ज्यांना कामं दिली त्या 2 संस्थांवरती जसं प्रवीण छेडा म्हणतायत त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करण्याला धजावणार आहात का? की ह्या 10 लोकांना तोंड देखलं फक्त अटक केलंय, त्यांना उद्या सोडून देण्यात येईल? काही 2 किंवा 3 कलमं त्यांच्यावरती टाकण्यात आलेली आहेत फक्त. सर्वात महत्वाचं म्हणजे आयुक्त हे कोणाच्या हातातला बाहुला नाही, ते IAS अधिकारी आहेत. ते इतके ठोसपणे निर्णय घेतात आणि हे भ्रष्टाचाराचा अहवाल त्यांनी आणलाय, त्यांनी एकेकाचं पितळ उघडं केलंय, ते कोणाला जुमानत नाही, ते कोणाचं ऐकत नाहीत, कोणाच्या दबावाखाली येत नाहीत. ह्याच तो पोटशूळ आहे.
हीच अडचण आहे. आणि म्हणून सनदी अधिकारी नकोय त्यांना. आणि मग ते भाजपच्या हातातलं बाहुलं आहे. अरे भ्रष्टाचाराच्या याआधी तुम्ही म्हटलं होतं काँग्रेसच्या हातातलं बाहुलं आहे. आयुक्त मुंबई महापालिकेचे मुंबई महापालिकेचे आयुक्त हे त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचे बाहुलं होते असं म्हणायचे, आता भाजपचं म्हणायचे. कधी म्हटलेलं नाही बाहुलं होतं. जयराज पाठक इथे होते, त्यानंतर सुबोध कुमार होते, अतिशय कर्तव्यदक्ष आणि कर्तव्य कठोर व्यक्ती होत्या इथे. तेव्हा सुबोध कुमारला आम्ही कधी म्हटलं नाही त्यांनी योग्य कारभार केला, जयराज पाठकांना म्हटलं नाही. त्यामुळे इथे हे जे अजय मेहता आहेत अतिशय स्वच्छ चरित्र्याचा आणि धडाडीने निर्णय घेणारे आणि धडाधड भ्रष्टाचाराला उघड करणारे. आज ऑडिटर गेलेत, उद्या कंत्राटदार जातील. ही चौकशी चालू आहे. 1000 कोटीचा घोटाळा आहे, कंत्राटदारांचा माफिया राज आहे. त्याला पाठीशी कोण घालतं ही उद्या पुढे येईल. तो कुठलाही पक्षाचा असो, आमच्या पक्षाचा असला तरी चालेल, त्याला जेलमध्ये पाठवलंच पाहिजे. आमची स्पष्ट भूमिका आहे. भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेमध्ये निष्क्रिय नाही, सक्रिय आहे. मनोज कोटक तिथे दरवेळेला बोलतात. तिकडे पत्र दिलेलं आयुक्ताला. खासदार पूनम महाजन यांनी सर्वात पहिलं पत्र दिलं. रामदेव पीर मार्गाचा जो भ्रष्टाचार आहे ज्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात आहे. किशोरीताई किती सक्रिय ते तुम्ही बघा. निश्चितपणे अध्यक्ष एवढे सक्रिय आहेत. मग शिवसेनेचे कुठले नेते याचं हे करतात? किशोरीताईंना पाठवून देतात. जसं आपण म्हटलं मी महापालिकेत नगरसेविका आहे म्हणून मी येते. हो बरोबर आहे. माझी या माध्यमातून मंदारजी एक विनंती आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्या आपसाचे झगडे आहेत त्याच्यामध्ये जे मुंबईकर सफर होतात, आजचा जो विषय आहे त्या रस्त्याचा विषय असून सुद्धा मुंबईकरांसाठी येणाऱ्या काळामध्ये अनेक विषय आहेत आणि यांचा जो झगडा चाललाय त्यामुळे मुंबईकर लोक परेशान आहेत. त्यांच्यामधून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. ही सगळी जी काही इफेक्ट आहेत, मग ते नाल्या सफाई याच्यामध्ये पावसामध्ये तुम्ही काय करणार आहेत का? मग त्याच्यामध्ये परत गोंधळ, परत अधिकाऱ्यांमध्ये आपसामध्ये जी भांडण होणार आणि शेवटी याच्यामध्ये मुंबईकर लोक सफर होणार आहे. तर या माध्यमातून ज्याप्रमाणे कल्याण डोंबिवलीमध्ये ते लोक एकत्र आले, वेगवेगळे लढले, झगडले, निवडणुकीच्या पूर्वीच्या दिवसापर्यंत खूप मांडण केली, समुद्रामध्ये डुबवण्यापर्यंतची भाषा केली आणि शेवटी काय झालं? सत्तेसाठी परत एकत्र. आणि हे आता पण लढाई आहे, आजही हे तशीच होणार आहे. महानगरपालिकेमध्ये असंच प्रकारे महापालिकेमध्ये किमान ते 20 वर्ष नाहीये. त्यामुळे मूळ मुद्दा पुन्हा शिरसाट, या सगळ्या प्रकरणात कुठल्या पद्धतीनं तुम्ही या प्रकरणातले आतापर्यंत जे अटक केले हे याला काही अर्थ नाही अशी परिस्थिती आहे. याच्या पुढे अटक होणार, कंत्राटदारी गजाआड जाणार आणि किती लवकर जाणार? प्रवीण चढा म्हणतात की तुम्ही त्याच्यामध्ये वेळ घालवताय. नाही, अजिबात वेळ घालवत नाही. तुम्हाला सांगतो ही भ्रष्टाचाराची लढाई भ्रष्टाचार सुरू असेपर्यंत चालू राहणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास कोणावर ठेवायचा. 28 एप्रिलला एफआयआर झालेली आहे, 28 एप्रिलला एफआयआर झालेली आहे. आयुक्त प्रत्येक गोष्टीची तपासणी करतायत. उद्या कोर्टामध्ये कंत्राटदार पण गेले तर ती केस स्टँड झाली पाहिजे अशा दृष्टीने करतायत. हे होणार. आणि विश्वास कोणावर ठेवायचा? 8 महिने थांबा, भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आणि केंद्रापासून महापालिकेपर्यंत विकास करणार, भ्रष्टाचार मुक्त विकास. वेटीस धरणार नाही. मुंबईकरांना आरेतल्या नसलेल्या झाडासाठी वेटीस धरणार नाही. काय वाटतं तर रेटायचं, त्याला काय अर्थ नाही ना. भालचंद्र शिरसाट, तुम्ही ज्येष्ठ इथले नेते आहात, तुम्ही आरेमध्ये झाडच नाही असं कसं काय म्हणताय? जिथे जी झाडं आहेत ती जिथे कारशेड होणार आहे तिथे त्या जागेवरती झाडं नाही. संदीप देशपांडे, किती झाडं आणि किती प्राणी पक्षी तुम्ही मनसेला फक्त विरोध करायचा, मनसेला विकासही नाही करायचंय, काहीच नाही करायचं, फक्त विरोध करायचा. आणि न्यूज शिरसाट साहेब ऐका, नरेंद्र मोदींपासून ते भालचंद्र शिरसाट एक त्यांचा हे आहे, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, बेधडक बोलायचं.
म्हणजे खोटं 10 वेळेला बोललं की माणसाला खरं वाटतं. तशी गोबल्स नीती यांची आहे. त्यामुळे आता अरेच झाडं नाहीत म्हणायला लागले तर यांच्या पायाची झेरॉक्स काढून माझ्या घरी लावावी लागेल मला शिरसाट साहेबांच्या. नाही, अर्थात या सगळ्या झगड्यांमध्ये खरं तर मुंबईकर पिसला जातोय. सुभाष भालचंद्र शिरसाट म्हणतायत की पुढच्या 8 महिने वाट पाहायला लागेल. हे 8 महिने सुद्धा खूप जास्ती होतील, कारण या 8 महिन्यांमध्ये जर का अशाच प्रकारे हे दोन्ही सत्ताधारी पक्ष जर का भांडत राहिले, झगडत राहिले, तर मुंबईचं काय परिस्थिती येणाऱ्या काळात होणार आहे ती सुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसते. तुम्ही स्वतः म्हणतात डुंबणार, ही किती गंभीर गोष्ट आहे. अगदी किती तुम्ही सत्तेत राज्यात पाहिजे तयारी केलेली आहे त्यांनी की मुंबईला वाट बघायची. आपण जबाबदार कोण असणार, जबाबदार कोण आहे याला जबाबदार मुंबई डुबली. भारतीय पक्षाचे प्रवक्ते म्हणतायत की मुंबई डुबणार, मग याला जबाबदार कोण राहणार आहे? राज्याचे तुम्ही पालक आहात. आपण आपण राज्याचे तुम्ही पालक आहात. मग तुम्ही कारवाई करा पटकन त्याच्यावरती. तुम्ही डुबणार असं काय म्हणताय? एका दिवसामध्ये कारवाई होत नाही. मुंबईला या पाण्यातून बाहेर काढायचं असेल, मुंबईला प्रत्येक घरात मुंबईकरांची माफी मागावी. शिरसाटनी मुंबईकरांची माफी मागावी. स्टेटमेंट मुंबई डुबणार म्हणजे काय? आता मुंबई डुबणार म्हणजे मुंबईकर लोक तंत्रज्ञानाने काम केलेलं नाही. भालचंद्र शिरसाट, भालचंद्र हे बेजबाबदार माफी मागावी. एक मिनिट, मुंबई डुबणार आहे, माफी मागावी. एक मिनिट संदीप जबाबदार स्टँडिंग समितीचे प्रवीण छडा पण आहे. कसं काय होणार? तुम्ही जबाबदारच घ्या. हे काय चाललंय? नाही, भालचंद्र शिरसाट असं इतकं जबाबदारी न घेता तुम्हाला सत्ताकरण करता येणार नाही, हे लक्षात ठेवा. अत्यंत बेजबाबदारीचं हे वक्तव्य आहे तुमचं. आणि असं वक्तव्य करून नाही समजेल, पण असं वक्तव्य करून तुम्ही तुमची जबाबदारी झटकू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे. तुर्तास वेळ संपलेला आहे. मुंबईकर अजून काय सहन करायचंय मुंबईकरांना हे आपल्याला समोर दिसतंय. काय वाढून ठेवलंय हे सुद्धा आपल्याला दिसतंय. अर्थात या सगळ्या परिस्थितीमध्ये मुंबईकर जनता जी आहे ती सुज्ञ आहे. नेमकं येणाऱ्या काळात काय करेल ती जनता करून दाखवणार आहे. करून दाखवणाऱ्यांना नेमकी अटक करणार आहेत की नाही भाजप, त्यांनी ते बोललेलं आहे, ते करून दाखवणार आहेत की नाही हे सुद्धा आपल्याला कळेल. या चर्चेमध्ये आपण बघितलंय काय परिस्थिती मुंबई महापालिकेची आहे. या परिस्थितीमध्ये लवकरात लवकर काहीतरी तोडगा, काहीतरी प्रश्न आणि मार्ग काढावा, प्रश्न सोडवावेत लोकांचे, ही अगदी विनंती आहे या दोन्ही पक्षांना, भाजप आणि शिवसेनेला. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.